तोंडात वारंवार अल्सर होतोय किंवा सतत तोंड येतंय किंवा एकदा तोंड आलं तर ते दीर्घकाळापर्यंत तसंच राहतंय किंवा तोंडात एखादी जखम झाली आहे पण ती 2-3 आठवडे झाले काही केल्या भरूनच निघत नाहीये. अशा वेळेला खूप लोकं या छोट्या-मोठ्या समस्या सोडून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण कधी-कधी हेच कारण बनू शकतं एखाद्या मोठ्या आजाराचं, उदाहरणार्थ माउथ कॅन्सरचं. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माउथ कॅन्सरचे साइन्स आणि सिम्प्टम काय आहेत, ते कशामुळे होऊ शकतं, त्याबरोबरच त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय उपाय आहेत किंवा असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे माउथ कॅन्सर होण्याची रिस्क कमी होते, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिले तर बघूयात माउथ कॅन्सर म्हणजे नक्की काय. माउथ कॅन्सरची सुरुवात ही तोंडातल्या स्क्वॅमस सेलपासून होते, त्यामुळेच याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा देखील म्हटलं जातं. आणि माउथ कॅन्सर हा तोंडाच्या कोणत्याही भागात होतो, त्यामुळेच याला ओरल कॅन्सर देखील म्हटलं जातं. ओरोफॅरॅन्गियल कॅन्सरची सुरुवात ही ओरोफॅरनॅक्स पासून होते, म्हणजेच गळ्याचा एक भाग ज्यालाच फॅरनॅक्स म्हटलं जातं, हा बरोबर तोंडाच्या मागे असलेला भाग आहे. माउथ कॅन्सरची सुरुवात ही तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकते, उदाहरणार्थ लिप्स म्हणजेच ओठ, गालाच्या आणि ओठांच्या आतली लायनिंग, त्याबरोबरच 2/3 जिभेचा भाग, हिरड्या म्हणजेच गम्स, त्यानंतर आपल्या तोंडाचा वरचा भाग म्हणजेच टाळू, तोंडाच्या खालचा भाग इत्यादी भागांमध्ये माउथ कॅन्सरची सुरुवात कोणत्याही भागापासून होऊ शकते. आता आपण बघूयात की माउथ कॅन्सरचे सुरुवातीचे साइन्स आणि सिम्प्टम्स काय असतात. तर त्याच्यामधली पहिली सिम्प्टम आहे ती म्हणजे सतत तोंड येणे. एकदा तोंड आलं आणि त्यानंतर ते 2-3 आठवड्यांपेक्षा जर का जास्त कालावधींसाठी तसंच राहत असेल तर शक्यतो ह्या सिम्प्टमला इग्नोर करू नका. दुसरी सिम्प्टम आहे ती म्हणजे तोंडाच्या आतल्या भागाला व्हाईट किंवा रेड कलरचे पॅचेस सतत येणे. तिसरी सिम्प्टम आहे ती म्हणजे तोंडाच्या कोणत्याही भागातून सतत रक्त येणे. चौथी सिम्प्टम आहे ती म्हणजे तोंडामध्ये कुठेतरी सतत पेन होणे. पाचवी सिम्प्टम आहे ती म्हणजे मानेच्या खाली किंवा मानेला गाठ येणे. 6वी सिम्प्टम आहे ती म्हणजे सतत गळा खराब होणे किंवा घसा बसणे. 7वी सिम्प्टम आहे ती म्हणजे गिळताना पेन होणे किंवा त्रास होणे. 8वी सिम्प्टम आहे ती म्हणजे वजन कमी होणे. 9वी सिम्प्टम आहे ती म्हणजे स्पीच प्रॉब्लेम. ह्यामध्ये थोडंसं प्रोनाऊन्सिएशनला कधी कधी जड जातात गोष्टी किंवा कधी कधी शब्द देखील खाल्ले जातात. 11वी सिम्प्टम आहे ती म्हणजे काही कारण नसताना दात पडणे आणि 12वी सिम्प्टम आहे ती म्हणजे दीर्घकाळासाठी कान दुखणे. यापैकी कुठलीही सिम्प्टम जर का तुम्हाला आढळून आली किंवा यापैकी कुठलीही सिम्प्टम जर का खूप लॉंग टर्मसाठी म्हणजेच दीर्घ काळासाठी जर का दिसून येत असेल तर शक्यतो ते इग्नोर करू नका किंवा त्यावरती घरगुती उपचार करण्यात वेळ वाया घालवू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. आता आपण बघूयात की रिस्क फॅक्टर्स ऑफ माउथ कॅन्सर. माउथ कॅन्सर कोणत्या रिस्क फॅक्टर्समुळे किंवा माउथ कॅन्सर कशामुळे होऊ शकतो ते आता आपण बघूयात. त्यामधलं पहिलं कारण आहे ते म्हणजे स्मोकिंग. सिगारेट्स असतील, सिगार्स असतील किंवा पाईप्स असतील, यापैकी कुठल्याही गोष्टीने तुम्ही जर स्मोकिंग केलं किंवा तुम्ही सतत फुकत असाल तर याचा परिणाम फक्त माउथ कॅन्सरच नाही तर इतर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर भविष्यामध्ये होऊ शकतात. त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूला सतत कोणीतरी दीर्घ काळासाठी फुकत असेल आणि तुम्ही त्यांच्या रोज संपर्कामध्ये जर येत असाल तर यामुळे देखील थोडीशी रिस्क वाढते. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग देखील म्हणतात. त्यामध्ये दुसरा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे दारू. दारूमुळे तर जवळपास अनेक वेगवेगळ्या भागांचा, वेगवेगळ्या अवयवांचा कॅन्सर होण्याची रिस्क आढळून आलेली आहे. त्याबरोबरच माउथ कॅन्सरची रिस्क देखील आढळून येताना दिसून आली. सो शक्यतो दारू पिणं पूर्णपणे अवॉइड करा. यामध्ये तिसरं कारण आहे ते म्हणजे तंबाखू.
तंबाखू तर सगळ्यात मोठं कारण मानलं जातं की ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये माउथ कॅन्सर होऊ शकतो. आणि फक्त तंबाखूच नाही, तंबाखू, पान, गुटखा यासारखे इतर वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही सतत सेवन करत असाल तर यामुळे माउथ कॅन्सरची रिस्क ही अधिकाधिक वाढायला लागते. आणि जर एखादी व्यक्ती दारू पण पित आहे, स्मोकिंग देखील करत आहे आणि पान, तंबाखू किंवा गुटखा यापैकी काही खात जरी असेल, या तीनही गोष्टी जर का ती एकत्र करत असतील तर यामुळे रिस्क ही खूप अधिक प्रमाणात वाढते. त्यामध्ये चौथा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. या व्हायरसमुळे मोस्टली स्किन जास्त करून इन्फेक्ट होते. असं म्हटलं जातं बाय रिसर्च की जवळपास 100 पैकी 80 लोकांना म्हणजेच 80% लोकांना त्यांच्या लाईफ टाईममध्ये कधीतरी HPV व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं. पण त्यापैकी काही लोकांना त्याची इजाही खूप कमी होते किंवा खूप कमी हार्म होतो. म्हणजेच ते ऑटोमॅटिकली लवकरात लवकर क्युअर देखील होतो. HPV हा स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे जास्त करून होतो. HPV व्हायरसचे जवळपास 100 प्रकार आहेत. त्यापैकी HPV 16मुळे माउथ कॅन्सर होण्याची रिस्क ही आढळून येते. खूप कमी लोकांना HPV व्हायरसमुळे माउथ कॅन्सरची रिस्क ही आढळून येते आणि त्याचा आकडा खूप कमी आहे. पाचवा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे एज म्हणजेच वय. माउथ कॅन्सर हा हेड आणि नेकच्या कॅन्सरच्या टाईपमध्ये मोडला जातो. हेड आणि नेकच्या टाईपचा कॅन्सर हा जवळपास वयोवृद्ध लोकांमध्ये जास्त करून आढळून येतो. त्यामुळे 65 to 69 वयामधील लोकांना माउथ कॅन्सर होण्याची रिस्क ही जास्त आढळून येते. त्यामध्ये सहावा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे वीक इम्युन सिस्टम. आपल्या शरीरातील इम्युन सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरातील वेगवेगळ्या इन्फेक्शन्स असतील किंवा वेगवेगळे व्हायरस असतील किंवा बॅक्टेरियाज असतील यांच्या विरुद्ध लढण्यासाठी किंवा यांच्या विरुद्ध सतत फाईट करत असते. आता वेगवेगळ्या गोळ्या औषधी असतील किंवा कुठलंही आजारपण असेल, यामुळे कधी कधी आपली इम्युन सिस्टम ही वीक होते. रिसर्चद्वारे असं समोर आलेलं आहे की माउथ कॅन्सर किंवा इतर कुठलाही कॅन्सर असेल, आपल्या शरीरातील इम्युन सिस्टीम वीक झाल्यामुळे भविष्यामध्ये कॅन्सरची रिस्क ही अधिकाधिक वाढू शकते. त्यामध्ये सातवा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे फॅमिली हिस्ट्री. जर का एखाद्या फॅमिलीमधील बहिणीला किंवा भावाला माउथ कॅन्सरची हिस्ट्री असेल तर कदाचित त्यांच्या पुढच्या पिढीमधील फॅमिलीमधील कोणत्याही एका व्यक्तीला माउथ कॅन्सर होण्याची रिस्क आढळून येऊ शकते. आत्ता आपण माउथ कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स बघितले की कशामुळे भविष्यामध्ये माउथ कॅन्सर होऊ शकतो. तर आता आपण बघूयात की कशामुळे रिस्क ही कमी होऊ शकते किंवा जर माउथ कॅन्सर झालेला असेल तर त्यावरती उपाय काय आहेत ते आता आपण बघूयात. आता त्यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे डाएट म्हणजेच आहार. नॉन स्टार्ची फ्रूट्स अँड व्हेजिटेबल रिड्यूस द रिस्क ऑफ माउथ कॅन्सर. आता नॉन स्टार्ची फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे काय, तर लो इन कार्बोहायड्रेट्स अँड कॅलरीज बट हाय इन फायबर्स. अशा फळे आणि भाज्या जर का तुम्ही खाल्ल्या तर त्यामुळे नक्कीच माउथ कॅन्सर होण्याची रिस्क ॲटोमॅटिकली कमी होते. आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ पालेभाज्यांमध्ये पालक असेल किंवा ब्रोकोली असेल किंवा कोबी असेल किंवा फ्लॉवर असेल, काकडी, टमॅटो इत्यादी पालेभाज्या आणि फळांमध्ये सगळ्या प्रकारच्या बेरीज म्हणजे स्ट्रॉबेरी असेल, ब्लूबेरी असेल, रास्बेरी असेल आणि त्याबरोबरच सिट्रस फ्रूट जसं की लेमन, ऑरेंजेस या प्रकारची सगळे फळे किंवा इतर सगळी फळे या प्रकारामध्ये म्हणजेच नॉन स्टार्ची फ्रूट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. शक्यतो अल्ट्रा प्रोसेस किंवा प्रोसेस फूड खाणं पूर्णपणे अवॉइड करा आणि जेवढं हेल्दी अन्न खाता येईल तेवढं जास्तीत जास्त हेल्दी अन्न खाण्यावरती भर द्या. आता त्यामध्ये दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. आता जे लोक थोड्याशा प्रमाणात का होईना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी रोज करतात त्यांच्यामध्ये अकॉर्डिंग टू रिसर्च माउथ कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर असू दे
होण्याची रिस्क ही ऑटोमॅटिकली कमी होते ॲज कम्पेअर टू जे लोक काहीच फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाहीत. आणि फक्त कॅन्सरच नाही, आजार कोणताही असू देत किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू देत, रोज तुम्ही जर का फिजिकल ॲक्टिव्हिटी कोणतंही वॉकिंग असेल किंवा योगा असेल किंवा कोणताही गेम असेल, जर तुम्ही सातत्याने कन्सिस्टंटली जर का रोज खेळत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठलाच आजार किंवा कुठल्याच प्रकारचा कॅन्सर होणार नाही. आता त्यामध्ये तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्यसने टाळा. तंबाखू असेल, दारू असेल, सिगारेट असेल किंवा पान असेल, गुटखा असेल, यापैकी कोणतेही व्यसन जर तुम्ही करत असाल तर त्याचा शरीरावरती खूप घातक परिणाम हा आत्ता नाही तर भविष्यात केव्हा ना केव्हा तरी होणार आहे. सो व्यसने पूर्णपणे करणं टाळा. व्यसनांचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो याच्यावरती मी अख्खा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. आता यामध्ये चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे रुटीन चेकअप. कधी-कधी फुल बॉडी हेल्थ चेकअपमध्ये तोंडाचं चेकअप इन्क्लूड नसतं. मग अशा वेळेला किमान वर्षातून एकदा का होईना डेंटिस्टकडे जाऊन आपले संपूर्ण दात आणि तोंडाचं चेकअप करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मगाशी एक्सप्लेन केलं तसं माउथ कॅन्सरची सुरुवात ही तोंडाच्या कोणत्याही भागामधून होऊ शकते. तर ही होती थोडीशी माउथ कॅन्सरच्या विषयीची माहिती. तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स शरीरामध्ये जाणवले, मग तो कुठलाही आजार असू देत किंवा शरीरामध्ये दीर्घ काळापर्यंत जर तुम्हाला काही बदल जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा. घरगुती उपचार करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण आपल्याला माहिती नसतं हे कधी-कधी कुठल्यातरी मोठ्या आजाराचं लक्षण देखील असू शकतं. सो सिम्पटम समजले तर त्यांना इग्नोर करू नका आणि लगेचच डॉक्टरांकडे जा आणि रुटीन हेल्थ चेकअप बरोबरच डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांचं आणि तोंडाचं चेकअप करणं देखील तेवढंच महत्त्वाचं देखील आहे. थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.